फिजिक्सच्या शिक्षकांनी समजावून सांगितले. केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन असो किंवा डेरिव्हेशन पण खूप छान पद्धतीने समजावून दिले. मॅथमॅटिक्समधील प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या ट्रिकने सॉल्व्ह करून दिले. त्यामुळे मॅथ्सच्या अवघडातील अवघड प्रॉब्लेम सहजरित्या सॉल्व्ह करू शकलो. त्यामुळे बोर्ड एक्झाम पण छान गेले. आता माहित नाही मार्क किती पडतील ते बघूया. मी ग्रामीण भागातून आले आहे. इंग्लिश विषयाचा प्रॉब्लेम होताच, पण महाविद्यालयातील इंग्लिश विषयाच्या शिक्षकांनी त्यामध्ये गोडी निर्माण करून दिली. इलेक्ट्रॉनिक्स हा तर माझा फेवरेट सब्जेक्ट आहे. इलेक्ट्रॉनिक्स विषय हा आमच्यासाठी नवीन होता. 10वी पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स विषय माहीत पण नव्हता. 11वी मध्ये इलेक्ट्रॉनिक्स विषय घेतल्यावर त्यामध्ये हळूहळू गोडी निर्माण झाली आणि तोच हा अनोळखी विषय आज माझ्या आवडीचा बनला आहे आणि त्यामध्ये करिअर करण्याचं मी ठरवलं आहे. इंजिनिअरिंगसाठी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्सचा खूप फायदा होणार आहे. या सर्वाचं श्रेय मी आमच्या लाडक्या इलेक्ट्रॉनिक्सच्या मुल्ला मॅडमना देते. या 2 वर्षातील प्रवास पूर्ण करताना माझ्या सर्व फ्रेंड्सची खूप मदत झाली. ते जर भेटले नसते तर हा प्रवास छान झाला नसता. त्याचबरोबर मला मार्गदर्शन लाभले ते माझे प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र सपकाळ आणि प्राध्यापक मनीषा सपकाळ यांचे. त्याचबरोबर एकूणच या 2 वर्षातील महत्त्वाचा टप्पा पार करून आम्ही आज आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढेच सांगू इच्छिते की विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी SP पॅटर्न आणि त्यामधील सर्व शिक्षक यांनी घेतलेली मेहनत नक्की उपयोगी पडणार आहे. आकाशी झेप घे रे पाखरा, जोडी सोन्याचा पिंजरा या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आज महाविद्यालयाच्या व सर्व शिक्षकांच्या आशीर्वादाने आम्ही आकाशी उत्तुंग झेप घेण्यासाठी तयार आहोत. थँक्यू सो मच.